पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला। त्यातील 3 जण जे आहेत ते डोंबिवलीतील होते आणि रात्री खरं पाहिलं तर भारताने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि एअर स्ट्राईक झालेला आहे। काय सांगाल, काय वाटतंय आपल्याला? तुम्ही संजय लेले यांचे मित्र आहात। भारताने फार मोठं पाऊल उचललेलं आहे आणि एक प्रकारे एक श्रद्धांजली आहे आणि ऑपरेशन सिंदूर असं त्यांनी नाव दिलेलं आहे। आपल्याला काय वाटतंय? फारच बरं वाटतंय आणि एक म्हणजे त्या जे 26 जण गेले आहेत, त्यात संजय पण आहे, त्या 26 जणांच्या कुटुंबियांना एक दिलासा मिळेल की सरकार काहीतरी करतंय, काहीतरी पावलं उचलतंय। फक्त आतापर्यंत सरकार बोलत होतं पण आता करून दाखवलं आहे। त्यामुळे असं वाटतं की बाबा हे जे 26 जण गेलेत त्यांना एक प्रकारची चांगली श्रद्धांजली मिळेल। तसंच हे तमाम डोंबिवलीकरांतर्फे पण मी सरकारचं म्हणजे अभिनंदन करतो की बाबा बरं झालं की हे त्यांनी पाऊल उचललं आहे। आणि दहशतवादी हल्ला ज्यावेळेस त्या ठिकाणी सुरू झाला पहलगाममध्ये, त्या ठिकाणी खरं पाहिलं तर कुठल्या धर्माचे आहात असं विचारून हल्ला करण्यात आला आणि पुरुषांचीच त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं आणि या सगळ्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे। आपल्याला काय वाटतं यामध्ये? खरं बघायला गेलं तर ही फार निंदनीय गोष्ट आहे, पण त्यांचा हेतू काय होता हे समजलं नाही की भारतात जे काही सगळे मिळून मिसळून राहत आहेत आणि भारतात जे काही सुखशांती नांदते ही त्यांना बिघडवायची होती असं मला वाटतं। त्या कारणाने त्यांनी ह्या गोष्टी केल्या असल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे। खरं पाहिलं तर या घटनेला जवळपास 15 दिवस होऊन गेलेले आहे आणि 15 दिवशी रात्री एअर स्ट्राईक झालेले आहे। जवळपास 9 दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत एअरफोर्सकडून। तर त्यामुळे एक प्रकारे कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे शोककळा पसरली होती याबाबत आपल्याला समाधान किंवा आणखीन काही आपल्या देशाकडून कारवाई व्हावी असं काही वाटतंय आपल्याला? नक्कीच समाधान आहे आणि देशाकडनं म्हणजे कारवाई होतच राहावी आणि हे परत पाकिस्तान असे अतिरेकी पाठवून हे अशा हल्ले करण्याचा प्रयत्न करणार नाही ह्याचं सरकारने कुठेतरी हे बघावं की बाबा पुढे हल्ले होणारच नाही असे आणि निष्पाप लोकचे जीव जाणार नाही। नक्कीच अशा पद्धतीने जर पाहिलं तर संजय लेले यांचे हे मित्र होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की जवळपास पाकिस्तानने पुन्हा वर तोंड काढूच नये अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती भारताकडून करण्यात यावी। त्यामुळे एकंदरीत हे जे 26 जण दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना एक प्रकारची ही मोठी श्रद्धांजली जी आहे ती देशाने दिलेले वक्तव्य जे आहे ते संजय लेले यांच्या मित्रांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह सुरेश खाडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।